नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससीने नुकतीच एक लिपिक टंकलेखकची यादी प्रसिद्ध केली आहे. जी यादी त्यामध्ये सांगितलंय की या 248 उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. ही 2022 ची लिस्ट आहे. मग ही यादी रद्द का करण्यात आलेली आहे? 248 उमेदवारांची नियुक्तीच डायरेक्ट रद्द केलेली आहे. का केली रद्द? पुढील प्रोसेस काय असणार आहे? जवळपास 511 जागांसाठीची ही जाहिरात होती 2022 लिपिक टंकलेखकची. मग त्यापैकी हे उमेदवार रद्द झाले तर पुढे प्रोसेस काय असणार थोडक्यात आपण बघणार आहे. जसे काही मुलांचे प्रश्न आहेत की लिपिक टंकलेखक 248 उमेदवारांची नियुक्ती रद्द काय केली? 2022 ची ही जाहिरात आहे. या जागा प्रत्यक्ष यादीतून भरल्या जाणार का? मग प्रत्यक्ष यादीतून भरल्या जाणार का? त्याचं उत्तर आहे यस. प्रत्यक्ष यादीतून भरल्या जातात ह्या जागा. आणि पुढे आहे मग प्रत्यक्ष यादी कोठे बघायला मिळेल? आता बघा, एमपीएससी प्रत्यक्ष यादी लावत नाही. एमपीएससी प्रत्यक्ष यादी नसते, बरोबर? नो, प्रत्यक्ष यादी लावतच नाही. मग हे कुठून घेणार ते पण मी तुम्हाला सांगतो. प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांची किती दिवसात नियुक्ती होते? साधारणतः रद्द झाल्यानंतर त्यांची 15-20 दिवसात किंवा महिन्याभरामध्ये प्रत्यक्ष यादीतून उमेदवारांची लिस्ट फायनल केली जाते आणि त्यांनाही परत 1 महिना वेळ दिला जातो. त्यांची नियुक्ती साधारणतः पुढच्या 2-3 महिन्यामध्ये होते. पण आता इलेक्शन हे सगळं बघता नियुक्ती आता होणं अवघड आहे. थोडासा वेळ लागू शकतो, पण लिस्ट तर लागून जाईल तुमची. पुढील पूर्ण प्रोसेस काय असणार आहे? याच्यानंतरची पूर्ण प्रोसेस काय असणार आहे की जे प्रत्यक्ष यादीतून उमेदवार घेतले गेले त्यांची प्रोसेस काय असणार आहे? साधारणतः ही प्रोसेस असते तुमचं परत एकदा तुमचं डीव्ही होणार. डीव्ही झाल्यानंतर मग तुमची ऑप्टिंग आउटचे ऑप्शन तुम्हाला इथे मिळणारच नाही. डीव्ही झालं की तुम्हाला असेल फायनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि रेकमेंडेशन लिस्ट. जनरल तुमचे डायरेक्ट रेकमेंडेशन होणार आहे, कारण हे तर लागणार नाही. डायरेक्ट सिलेक्शन रेकमेंडेशन लिस्ट लागेल आणि मग तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे. पण नियुक्ती या आचारसंहितेमध्ये मिळणार नाही, थोडा लेट होऊ शकतो तुम्हाला. सो तो एक मुद्दा फक्त थोडा लक्षात घ्या. आता यामध्ये थोडक्यात तुम्हाला मी ही जी नोटीस आलेली ती नोटीस थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. बघा, ही नोटीस आहे क्लर्कची. एमपीएससी म्हणजे हा जीआरच काढलेला आहे डायरेक्टली. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द. याला कारण काय आहे? मग विहित मुदतीमध्ये रुजू न झाल्यामुळे या उमेदवारांची काय झाली आहे? नियुक्ती रद्द झाली. म्हणजे याला सुद्धा जीआर आहे बघा. तुम्हाला नियुक्ती दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्हाला हजर व्हावं लागतं, किंवा हजर होऊन तुम्हाला जर थोडं लेट नियुक्ती करायची किंवा लेट तुम्हाला ते जायचंय जागेवरती, तुम्ही विनंती करू शकता, मागणी करू शकता. त्यानुसार तुम्हाला 2 महिन्यापर्यंत एक्सटेन्शन पिरियड मिळतो. मग तुम्ही नियुक्ती घेऊन परत वाटलं तर परत एक्सटेन्शन घेऊ शकता, पण जाऊन तुम्हाला त्यांना सांगावं लागतं. मग हा 16 एप्रिल 2024 म्हणजे आजच आलेली ही महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे. जीआर आहे खरं म्हणजे हा. यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, ही जी 2022 ची जाहिरात आहे, ज्यामध्ये जागा किती होत्या? 511 जागा होत्या. 511 जागांसाठी ही भरती झाली होती. त्यामध्ये मराठीचे 503 होते, इंग्लिशचे 8 होते. आणि 8/2/2023 रोजी त्यांची काय लिपिक पदावरती नियम वाटप पण झाला होता 8/2/2023 ला. आणि त्यानुसार नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी त्यांना नियुक्ती, आता बघा निकाल लागला होता या दिवशी 23 मध्ये, आणि नियुक्ती स्वीकार करण्यासाठी त्यांना 11/3/2024 ही लास्ट डेट दिली होती. किती? 11/3/2024 लास्ट डेट दिली होती. आता या डेटला म्हणजेच काय 30 दिवसाच्या आत उमेदवारांना रुजू होणं गरजेचं होतं. पण हे उमेदवार इथे रुजू झाले नाही, म्हणून एकूण जवळपास बघितलं तर एकूण उमेदवार आहे 248 ज्यांची नियुक्ती रद्द झाली. आता का उमेदवार इथे हजर झाले नसतील? त्याला कारणं वेगळी असतील. बरेचशे उमेदवारांनी त्याच्यापेक्षा वेगळ्या पोस्टला प्रेफरन्स दिला असेल, वेगळ्या ठिकाणी सिलेक्शन पण झालं असेल त्यांचं कदाचित. सो त्याच्यामध्ये आलेले नाहीये. त्याच ऍड मधील तेच उमेदवार गट ब चे जे पद आहेत म्हणजे PSI, STI, SO, SR इतर पदांवर सिलेक्शन झालं असेल, किंवा या एका वर्षामध्ये त्यांना वेगळं जर पद मिळालं असेल, सो कदाचित ते आले नसतील, किंवा त्यांना त्या लोकेशनला मुंबईला काम करायला आवडत नसेल, नंतर कळलं असेल म्हणून ते आले नसेल, किंवा रिसेंटली ते वेगळ्या पदावरती गेले असेल, किंवा त्यांना अजून वेळ घेऊन वेगळा अभ्यास करायचा असेल, वेगळी कारण असेल, ही आलीच नाही आहे. सो मग ही उमेदवार आली नाही तर मग काय होणार पुढे प्रोसेस? मग यांची लिस्ट त्यांनी लावली बघा. टोटल किती? 143 आहे. त्यांनी सांगितले पूर्ण मंत्रालय व बृहन्मुंबई शासकीय कार्यालय नियत वाटप केलेल्या विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबतची ही लिस्ट आहे बघा. सगळं तुम्हाला दिसतंय. मुंबईला इथे त्यांचं सिलेक्शन झालं होतं. मुंबईमध्ये, मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये त्यांचं काय होतं? लोकेशन होतं, जॉबचं लोकेशन होतं. त्या अंतर्गतच सगळं होते. म्हणजे मुंबईला हे गेलीच नाही खरं म्हणजे. त्यामुळे आता नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की परत वेटिंग लिस्टमध्ये जाऊन काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. बघा ही लिस्ट आहे. त्यानंतर ही जी लिस्ट आहे इंग्लिशचे बघा जागा होत्या
7च, त्यापैकी हे 5 मुलं आलेच नाहीये बघा. 5 मुलं हे आलेच नाहीये. असे टोटल 143 हे मराठीचे गेलेले आहे. 143 243 मराठीचे आहे आणि 5 इंग्लिशचे रद्द झाले. आता हे झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस असते ना ती काय असते बघा. तुम्ही एमपीएससीच्या वेबसाईटला जर गेलात ना तिथे तुम्हाला बघताय कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन नावाच्या याच्यावरती क्लिक केलं, बीट वरती खाली आला, तुम्ही रिझल्ट वरती गेलात तर रिझल्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय. पहिले बघा, एक तर रिझल्ट लागतो एक्झामचा, नंतर लागतंय मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट म्हणजे सगळ्यांचेच मार्क लागतात, डिक्रीजिंग ऑर्डर नुसार सगळ्यांचे मार्क लागतात. आणि मेरिट लिस्ट नंतर लागते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, आणि त्यानंतर लागते तुमचं फायनल रेकमेंडेशन लिस्ट. बरोबर आहे. आता ही फायनल रेकमेंडेशन लिस्ट लागली होती, नियुक्ती पण झाली होती, 1 महिन्याचा कालावधी दिला होता, पण ते 248 मुलं आले नाही. मग आता पुढे काय होणार आहे, तर पुढे तुमची काय होणार आहे, रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट. मग आता वेटिंग लिस्ट हा एक मुद्दा महत्वाचा आहे. तुम्हाला जे विद्यार्थी आता त्या एक्झामला वेटिंग लिस्ट मध्ये होते किंवा त्यांचे पात्र झाले नाही इथे पण त्या मेरिट लिस्ट मध्ये नाव होते, अशा उमेदवारांची आता इथे लिस्ट लागणार आहे. मग त्यापैकी काही उमेदवार आता सिलेक्ट होणार आहे. सो तुम्हाला मेरिट लिस्ट बघावं लागेल आणि त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही त्या कॅटेगरीनुसार त्या समांतर आरक्षणानुसार कितव्या वेटिंगला आहात तुम्हाला बघावं लागेल. वेटिंग लिस्ट एमपीएससी लावत नाहीये, तुम्हाला ती वेटिंग लिस्ट मध्ये तुम्हाला चेक करावं लागेल तुमचं वेटिंग कितीवर असू शकतं आणि त्यानुसार मग वेटिंग लिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. कसं बघायचं थोडक्यात तुम्हाला मी परत एक एक्झाम्पल इथे दाखवतो बघा. ही आहे फायनल मेरिट लिस्ट आहे. कुणाची आहे, ही दुसरी बरं का, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर STI ची फायनल मेरिट लिस्ट आहे. कुणाची, STI ची फायनल मेरिट लिस्ट आहे 2023 ची, जी की नुकतीच लागली आहे कालच 15/4ला. ही फायनल मेरिट लिस्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं त्यांनी, सगळ्यांचेच नावं टाकले, सगळ्यांचेच काय हे मार्क्स दिलेले बघा. आउट ऑफ 400 सगळ्यांचेच मार्क्स. जे की पहिला उमेदवार आहे भूषण लांडगे, हे पहिले उमेदवार आहे, नाशिकचेच आहे. त्यांचा शॉर्ट पण आपण व्हिडिओ पण आपण घेतलेला आपल्या ट्यूबला. तो हे लिस्ट टाकली फक्त. आता याच्यामधून काही मुलांनी ऑप्टिंग आउट ऑलरेडी केलेलं आहे. फायनल मेरिट लिस्ट, ऑप्टिंग आउट नंतरची मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर बघा सगळ्या उमेदवार लागले, जेवढे मेन्स ज्यांनी दिली सगळ्यांचीच इथे मार्क त्यांनी टाकलेले आहे. टोटल जर बघितले तर जवळपास हे टोटल विद्यार्थी बघूया किती आहे, हे जवळपास 2000 समथिंग आहे, 2000च्या पुढे आहेत. आता हे सगळे फायनल मेरिट लिस्ट मधले, पण याच्यापैकी हे सगळे सिलेक्ट होणार आहे का, नाही. टोटल बघा 2544 आहे. मग 2544 मुलं सिलेक्ट झाले का, नाही. ही कोणती लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट आहे. रेकमेंडेशन लिस्ट वेगळी, ज्याला आपण शिफारस यादी म्हणतो. एमपीएससी सरकारला शिफारस करते की तुम्ही सांगितलेल्या जागा पैकी हे उमेदवार त्याला पात्र आहेत, त्यांची नियुक्ती तुम्ही करून टाका. ही लिस्ट आहे फक्त मेरिट लिस्ट. किती आहे, 2544. हे सगळे सिलेक्ट नाही. याच्यापैकी मग आता कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार फायनल मेरिट लिस्ट लागते आणि ते मुलं सिलेक्ट होतात. बरोबर, लागेल ती लिस्ट म्हणजे. पण आता मग यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यानंतर मग लागते ती रेकमेंडेशन लिस्ट. रेकमेंडेशन लिस्ट जेवढे विद्यार्थी असतील तेवढेच विद्यार्थी त्या लिस्टमध्ये असतात. जनरली आता तुम्ही बघितली रिझल्ट लागला बघा PSIचा, जेवढे विद्यार्थी तेवढे सिलेक्ट झालेले आहे, मग तेवढेच आहे, म्हणजे याच्यामधूनच ते सिलेक्ट होणार आहे. आणि मग जे वेटिंग म्हणजे जे विद्यार्थी रुजू झालेच नाही, हजर झाले नाही, त्यांच्यासाठी अशी लिस्ट लागते बघा, वेटिंग लिस्ट लागते. ही लिस्ट लागते त्यांच्यासाठी. जस्ट मिनिट, यासाठी ही आहे बघा. याला काय नाव म्हणतो आपण, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट. आता ही लिस्ट कुठे आहे मी तुम्हाला सांगितलं. कुठून बघायची, तुम्हाला इथूनच बघायची. फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला चेक करावं लागेल तुम्ही वेटिंगला असणार आहात. बरोबर आहे. मग ती जो 2022चा क्लिनिकलचा रिझल्ट असेल, मेरिट लिस्ट चेक करा. त्या मेरिट लिस्टमध्ये मेरिट लिस्ट आणि रेकमेंडेशन लिस्ट चेक करा. रेकमेंडेशन नंतर तुम्ही जे विद्यार्थी रेकमेंड झाले त्याच्यानंतर तुमचा रँक त्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार कितवा आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. जर शक्य होत नसेल तुम्हाला हे सगळं समजून घेणं, समजत नसेल तर मग वेट करा, तुमची अशी लिस्ट लागणार आहे बघा. मग आता ही लिस्ट लागली पोलीस सब इन्स्पेक्टर 2020 ची आहे. रेकमेंड केले वेटिंग मधनं रेकमेंड केले विद्यार्थी बघा. किती विद्यार्थी रेकमेंड केले, जवळपास 17 विद्यार्थी रेकमेंड केले. म्हणजे 17 विद्यार्थी नियुक्ती झाली होती पण ते आलेच नाही, म्हणजे 17 इथे ते दाखवत बघा. ओपन जनरल वेटिंग लिस्ट मध्ये आहे, तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये, इथे ओपन जनरल वेटिंग लिस्ट मध्ये, ओबीसी EWS जनरल मध्ये, ओबीसी जनरल मध्ये वेटिंग लिस्ट मध्ये, SC मध्ये वेटिंगला आहे, SC स्पोर्टला पण वेटिंगला आहे. हे विद्यार्थी आले नाही. त्यानुसार आता हे इथे जरी वेटिंग दाखवते पण हे झाले काय, रेकमेंड केले गेले, हे झाले सिलेक्शन. अशी लिस्ट तुमची लागणार. कुठे लागणार ही लिस्ट, मला मी आता म्हटलं या ठिकाणी लागेल. सो जे विद्यार्थी आहेत त्या एक्झामला 2022च्या क्लेरिकलला मेरिट लिस्ट मध्ये होते त्या विद्यार्थ्यांनी इथे चेक करणं गरजेचं आहे. चेक करत राहा. युट्यूब चॅनलला मी तुम्हाला आल्यावर माहिती देईलच, पण तुम्ही पण चेक करत राहा. आणि त्यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली सिलेक्शन मध्ये तुम्हाला कळवा, मी तुम्हाला
काढून देऊ शकतो. फक्त काय करा, मला 2 गोष्टी पाठवा. सिलेक्शन रेकमेंडेशन लिस्ट तुमच्याकडे असेल ती लिस्ट तुमची पाठवा आणि मेरिट लिस्ट तुमच्याकडे असेल ती लिस्ट मला पाठवा. आणि हिची जाहिरातमध्ये किती जागा, कशा प्रवर्गानुसार कशा जागा, ती जाहिरात मला पाठवा. अशा 3 गोष्टी पाठवा तर मी पण तुम्हाला सांगू शकतो की तुमचं वेटिंग लिस्टमधून या रेकमेंडेशन लिस्टमध्ये सिलेक्शन होणार की नाही. ओके, अशा पद्धतीने थोडक्यात आपण ही माहिती घेतली. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी आवश्यक आहे. मेरिट लिस्ट चेक करा तुमची, रेकमेंडेशन लिस्ट चेक करा तुमची आणि रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट ही येणार आहे तुमची. आणि तिसरं म्हणजे काय, ऍड चेक करा. ऍड मध्ये त्या प्रवर्गानुसार तुम्हाला जागा किती होत्या, मग याच्यानुसार ह्या 3 गोष्टीनुसार तुम्ही सांगू शकता तुमचं वेटिंग किती नंबरला आहे आणि तुमचं सिलेक्शन होईल का. अजूनही काही अडचण असेल तर नक्की आम्हाला कळवा. आम्ही नेहमी तुमच्या बरोबर असतो. इग्नाइट अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्यासाठी काम करत असते. प्रत्येक शंका म्हणजे इग्नाइट अकॅडमी, प्रत्येक शंकाचे निरसन म्हणजे इग्नाइट अकॅडमी आहे. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला उपस्थित होत नसेल, आम्ही ते उपस्थित करून त्याचे उत्तर पण तुम्हाला देत असतो. सो ज्ञानाचं दान देणं आमचं काम आहे, आम्ही देत असतो. तुम्हाला आवडलं तर नक्की अप्रिशिएशन करत चला. व्हिडिओ आवडता लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करत चला आणि इतरांनाही शेअर करत चला. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.